नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो. मित्रांनो, शेळी पालनातील एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काठेवाडी शेळीविषयी संपूर्ण माहिती. मित्रांनो, काठेवाडी शेळीचं नाव तुम्ही कुठून कुठं ऐकलं असेल. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या पिरियडमध्ये काठेवाडीची मोठी डिमांड आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. काठेवाडी शेळीमध्ये असं काय विशेष आहे किंवा ती कुठे भेटते, तिची प्राइसिंग काय आहे, किती पिलं देते, काय काय विशेष गुण आहे, विक्री कुठं होते, कुठे खरेदी करावी किंवा कशा प्रकारे विकावे, किंवा हिची जी खासियत आहे काठेवाडी शेळीमधली ती काय काय आहे, या प्रकारे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि थोडक्यात मोजक्याच शब्दामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, काठेवाडी शेळी जी आहे ती मूळची गुजरात साईडला पाहायला मिळते आणि तिकून मोठ्या प्रमाणावर ती खानदेश भागात, खास करून खानदेश जळगाव साईडला मित्रांनो ती शेळी येत असते. आणि ह्या भागामध्ये या शेळीने वर्चस्व केलेलं आहे. काठेवाडी शेळी ही खास करून आपल्याला जर विकत घ्यायची असेल तर खानदेश जळगाव साईडला आपल्याला मिळते. जळगाव जिल्ह्यामध्ये ते तिकडल्या बाजारामध्ये आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मिळते. जसं आपल्याकडे मराठवाड्यामध्ये उस्मानाबादी शेळी असते, तशी खानदेश जळगाव साईडला खानदेशमध्ये ही काठेवाडी शेळी असते. मित्रांनो, दिसायला ही उस्मानाबादी शेळी सारखीच दिसते, परंतु थोडेफार गुण विशेष याच्यामध्ये आहे. ते कसे तर केस जे आहे मित्रांनो अंगावरची, ते केस हे जास्त असतात, झांबऱ्या स्वरूपाचे असते. त्याचबरोबर तिला अशा मानेला लोळ्या असतात, अशा लोंबलेल्या स्वरूपामध्ये लोळ्या असतात. कानही थोडे मोठे असते. आणि त्यासोबतच मित्रांनो ती जी आहे खास करून काळ्या कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उंच स्वरूपात ही शेळी असते. आणि आपण पाहतो की ह्या शेळ्या ज्या आहेत यांचे कानं हे कापलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. असे कट केल्यासारखे डिझाईनचे यांचे कानं असतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की ह्या शेळीची विशेष गुण काय आहे. आपण शरीर रचना पाहिली, कशा प्रकारे हिला ओळखायचं ते पाहिलं, कुठे भेटती हे सुद्धा पाहिलं. आता पाहूया याचे विशेष गुण. ही शेळी जी आहे मित्रांनो, आपण एक सर्वगुण संपन्न शेळी कशाला मानतो, कोणती शेळी असते तर ती असते जिच्यामध्ये दूध देण्याची क्षमता चांगली आहे. त्यासोबतच जुळे किंवा तिळे पिल्लं ती देते. दीड वर्षामध्ये ती दोनदा डिलिव्हरी करते किंवा दोनदा ती व्याते. त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. कोणत्याही वातावरणामध्ये ती आपली उपजीविका भागवू शकते, म्हणजेच काटकती असते. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आणखी जर पाहिलं तर तिची विक्री ही खूप सोप्या पद्धतीने होते. कोणत्याही मार्केटला गेलं तर तिची विक्रीही होते आणि तिच्या विक्रीतून आपल्याला चांगले पैसे मिळतात. या प्रकारची जी गुण आहे ज्या शेळीमध्ये आहे ती 100% सर्वगुण संपन्न आणि एक महत्त्वाची शेळी शेळीपालनासाठी असते. हे सर्व गुण मित्रांनो चांगल्या स्वरूपामध्ये अगदी 100% ह्या काठेवाडी शेळीमध्ये असते. आणि सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जर म्हणलं तर आपल्याकडची जी उस्मानाबादी गावरान शेळ्या आहेत त्यांच्याच किमतीमध्ये थोडंफार 1000-2000चा फरक जर आपण सोडला तर त्यांच्याच किमतीमध्ये आपल्याला ही शेळी मिळून जाते. मित्रांनो, जर आपली गावरान शेळी जर 12,000ला मिळणार असली तर 14,000ला किंवा 13,000ला ही शेळी मिळून जाईल. जास्तीत जास्त 15,000ला मिळून जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे ही शेळी आपल्याला अवेलेबल होते. दुधाचं प्रमाण या शेळीमध्ये गावरान शेळीपेक्षा मला तरी वाटतं जास्तच आहे. आणि आपण जर पिल्लं बघितल्या शेळ्याची, दुधाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पिल्लं हे टणक असतात आणि विक्रीच लवकर येतात. त्याने काय होतं तर त्याने आपल्याला फायदा होतो मित्रांनो. लवकरात लवकर पिल्लं विक्रीला येतात आणि गावरान पिल्लासारखेच पिल्लं दिसतात. जास्त काही फरक यांच्यामध्ये नसतो. थोड्याशा प्रमाणामध्ये अंगावरती केस जे आहे ते जास्त दिसतात आणि थोडेसे कान लंबेसुद्धा असतात. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो ही शेळी आपल्याला पाहायला मिळते. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला एक उत्कृष्ट शेळी ही शेळी पालनासाठी निवडता यावी. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बिटल शेळीविषयी माहिती घेतली होती. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बिटल शेळीविषयी माहिती घेऊ शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलवरती जाऊन व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर बिटल शेळीच्या तुलनेमध्ये जर शेळीकडे पाहिलं आपण
तर मित्रांनो बीटल शेळी हिच्यापेक्षा डबलच्या किमतीने आपल्याला मिळते. वैशिष्ट्य दोघांचे सारखेच आहे, परंतु ती एक्सपेन्सिव्ह किंवा प्रीमियम शेळी आपण म्हणतो तशी ती शेळी आहे. त्यामुळे दोघांची तुलना एवढी फेस टू फेस होऊ शकणार नाही. ती थोडी अलग कॅटेगरीमध्ये पडते आणि ही थोडी अलग कॅटेगरीची शेळी आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला जर कमी किमतीमध्ये उत्कृष्ट शेळीपालन करायचं असेल तर गावरान शेळीऐवजी आपण ही काठेवाडी शेळी आहे मित्रांनो हिचं पालन करू शकतो आणि याच्यातून चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला आपल्या शेळीपालनामध्ये होईल, नक्कीच होईल. तर मित्रांनो तर चला ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे, कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे लिहून पाठवा. तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर घंटेचं चिन्ह येईल बेल आयकॉन, त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑलवरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आज माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड होईल यूट्यूबवरती त्याची लगेच सगळ्यात पहिली माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला भेटू याच प्रकारच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.